मी सहज गडावर कामकाजानिमित्त गडावर होतो त्यावेळेस मला कळालं की या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलेलं आहे. 7-8 दिवसापूर्वीच हा पाथर्डी शेवगावच्या आमदार मोनिका राजळे यांच्या घरामध्ये हा माझा हत्येचा रचलेला कट होता. तर माझी देवेंद्रजींना विनंती आहे का आम्ही भाजपचे पदाधिकारी आहेत, संघाचे विचाराचे लोक आहोत आणि जर आमच्यावर असे हल्ले होणार असतील. पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी देवस्थानाच्या काल झालेल्या बैठकीमध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. नेमकं या हाणामारीमध्ये देवस्थानाचे अध्यक्ष संजय मरकड हे गंभीर जखमी झाले. नेमकं काय प्रकरण होतं आणि काय हाणामार झाली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, नेमकं काल काय घडलं होतं, काय कसली बैठक होती आणि काय प्रकरण आहे? काल मला कुठलीही कल्पना न देता बेकायदापणे ही बैठक बाकीच्या विश्वासाने त्या ठिकाणी लावण्यात आली होती. मी सहज गडावर कामकाजानिमित्त गडावर होतो त्यावेळेस मला कळालं की या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलेलं आहे. खरं तर 7-8 दिवसापूर्वीच हा पाथर्डी शेवगावच्या आमदार मोनिका राजळे यांच्या घरामध्ये हा माझा हत्येचा रचलेला कट होता. त्या ठिकाणी तो शिजला आणि त्या प्रकारे सर्व लाठ्या काठ्या आणि ते घेऊन ते लोक गज घेऊन ते लोक गडावर आले आणि मला प्रचंड हाणमार त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मी पण भारतीय जनता पक्षाचा नगर जिल्हा दक्षिण पदाधिकारी आहे, चिटणीस आहे. मी आमच्या गावचा सरपंच आहे. मला वाटतं असं जर एका गावामध्ये येऊन सरपंचाला बाहेरचे लोक आणि मोनिका राजळेंचे गुंड लोक जर अशी मारहाण करीत असतील तर माझे देवेंद्रजींना विनंती आहे का आम्ही भाजपचे पदाधिकारी आहेत, संघाचे विचाराचे लोक आहोत आणि जर आमच्यावर असे हल्ले होणार असतील तर मग अशा आमदारांचं तुम्ही काय करायचं ते ठरवा. जर महाराष्ट्रात जर तुम्ही अशा आमदार जर हत्येचे कट कार्यकर्त्यांचे रचित असतील तर मग आम्ही नक्की पाहायचं कोणाकडं. माझी अशी विनंती आहे देवेंद्रजींना. तुम्ही काही शासन स्तरावरती किंवा मंत्र्यांकडे काही याबाबत काही निवेदन वगैरे दिली, काही मागणी केली आहे? माझी तब्येत फार सिरियस आहे सध्या. मी उठल्यानंतर मला चक्कर येते, डोक्याला प्रचंड गजाचा मोठा रॉड टाकल्यामुळं मारहाण झाली. त्यामुळं अजून तर अशी काही तक्रार कोणाकडे केली नाही. पण नक्कीच कानिपनाथाच्या कृपेने, माझ्या गोमातेच्या कृपेने माझी तब्येत जर नीट झाली तर याबद्दल मी नक्कीच दाद मागेल. देवस्थानाच्या बैठकीत झालेल्या वादावरती संजय मरकड देवस्थानाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी लोकप्रतिनिधी मोनिका राजळे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहे. दरम्यान आता या प्रकरणावरती लोकप्रतिनिधी राजळे काय प्रत्युत्तर देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश रासकर सोबत मी प्रवीण सुरोसे, लेट्सअप मराठी, अहमदनगर.